आणि आता बातमी महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या 2 निवडणुकांची आणि महाविकास आघाडी समोरच्या आव्हानांची। एप्रिल महिन्यामध्ये राज्यातून राज्यसभेमध्ये गेलेल्या 7 सदस्यांचा कार्यकाळ संपतोय, तर मे महिन्यामध्ये 9 विधान परिषदेच्या आमदारांचीही टर्म संपतेय। तुम्ही म्हणाल की यात काय विशेष? तर थांबा, ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी अस्तित्वाची ठरणार आहे का? बघूया। चंद्रपुरात ठाकरेंचा भाजपला पाठिंबा। मुंबईमध्ये शरद पवारांचा शिवसेनेला पाठिंबा। सांगलीमध्ये काँग्रेसची दादांच्या राष्ट्रवादीला साथ। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तर गट तटांच्या राजकारणाला ऊत। महानगरपालिकांचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीच्या जिल्हानिहाय ठिकऱ्या उडाल्या। परभणीसारखं काही ठिकाणी महाविकास आघाडी शाबूत राहिली, पण बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी सत्तेच्या जवळ जाण्याचाच प्रयत्न केल्याचं दिसून आलंय। महाविकास आघाडीच्या आधीच ठिकऱ्या उडालेल्या असताना आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवरनं। कारण महाराष्ट्रातून राज्यसभेवरती निवडून गेलेल्या 7 जागा 2 एप्रिलला रिक्त होत आहेत। त्यामध्ये शरद पवारांचा सहभाग आहे आणि त्यानंतर 13 मेला विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत। त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवरती निवडून जाणार का, यापेक्षा पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं एकमत होणार का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। म्हणजेच काय तर आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाहीये। आकड्यांचं गणित समजून घेण्याआधी राज्यसभेमधल्या कोणत्या खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होतोय तेही बघूयात। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री, डॉक्टर भागवत कराड माजी केंद्रीय मंत्री भाजप, धैर्यशील पाटील भाजप, प्रियंका चतुर्वेदी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, रजनी पाटील काँग्रेस, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर फौजिया खान। यात 7 जणांपैकी 4 जण महाविकास आघाडीचे आहेत। मात्र महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ बघता या 4 पैकी एकाचीच पुन्हा एकदा वर्णी लागू शकते। कारण सध्या विधानसभेमध्ये 286 आमदार आहेत। त्यामुळे राज्यसभेच्या खासदारकीसाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा 37चा ठरू शकतो आणि आज महायुतीकडे 235च्या आसपासचं संख्याबळ आहे। त्यामुळे रिक्त होणाऱ्या 7 पैकी 6 ठिकाणी त्यांचा खासदार होणारच। मात्र महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये अडचण ही आहे की त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाकडे 37 आमदार नाहीत। सर्वाधिक 20 आमदार ठाकरेंचे आहेत। आता त्यांना जर राज्यसभेची खासदारकी हवी असेल तर महाविकास आघाडीमधल्या इतर दोन्ही मित्रपक्षांची मतं आवश्यक आहेत। पण 4 दिवसांपूर्वी ठाकरेंकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचंच नाव पुन्हा एकदा पुढे करण्यात आलंय। शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे, हे मी स्वतः पवारसाहेबांशी बोललेलो आहे। आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे। तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं आहे। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवारसाहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची। आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत। त्याच्यामुळे पवारसाहेबांसारख्या नेत्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही। पवारांसाठी फिल्डिंग लावणाऱ्या राऊतांना बहुतेक त्यांच्या पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदींची टर्म त्याच दिवशी संपतीये याचा विसर पडला असेल। पण राऊतांच्या याच वक्तव्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचं गणित लपल्याचं दुसऱ्याच दिवशी लक्षात आलं। कसं? बघूया। एप्रिलमध्ये राज्यसभेची निवडणूक लागणार आहे, तसं मे महिन्यामध्ये विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होईल, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश आहे। आणि आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधानसभेमधील सर्वसाधारण 29 आमदारांकडून पहिल्या पसंतीची मतं अपेक्षित आहेत। म्हणूनच इथेही आकड्याच्या खेळामध्ये महाविकास आघाडीला एकच जागा मिळू शकते। आणि इथे संजय राऊतांचं शरद पवारांना राज्यसभेसाठी विनंती करण्याचं कारणही पुढे येतं।
यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकामध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांचे. आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे. हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आता राऊतांच्या या विधानाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्यानं महाविकास आघाडीमध्ये अनेक घडामोडी घडून गेल्या. त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीची गणितं ही काहीशी बिघडूही शकतात. खरं तर शरद पवार हे राज्यसभेवरती पुन्हा जाणार की नाही यावरती शरद पवार असेल किंवा त्यांच्या पक्षाकडून अजून स्पष्टता आलेली नाही. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरती जाणार की नाही याबद्दलची स्पष्टता सुद्धा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाकडून आलेली नाही. मात्र दोन्ही नेत्यांनी जर ठरवलं तर मात्र महाविकास आघाडीची विस्कटलेली घडी त्यांना पुन्हा बसवावी लागेल. अन्यथा महायुती या दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. कॅमेरामन सचिन शिंदे, सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.